मंडळी, स्नेहा रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, माहुरा तर खूप प्रकारचा खाल्ला असेल तुम्ही। त्यातलाच एक प्रकार म्हणजे कोळंबी। कोळंबी कुणाला खायला नाही आवडत? कोळंबीचे एवढे प्रकार बनतात। कोळंबी फ्राय, कोळंबीची भाजी बनतात, कोळंबी कोलीवाडा बनतो, कोळंबी रस्सा बनतो, कोळंबी बिर्याणी बनते, असे खूप सारे प्रकार बनतात कोळंबीचे। त्यातलाच आज आपण एक कोळंबी भात बनवणार आहोत। त्याला कोळंबी पुलावही बोलू शकता तुम्ही, किंवा प्रॉन्स राईस असं काही बोलू शकता। तर चला आपण वळूया रेसिपीकडे। आता इथे मी एका बाउल मध्ये कोळंबी एकदम व्यवस्थित साफ करून घेतली आहे। आता आपण एक स्वच्छ 1-2 पाण्याने कोळंबी धुवून घेऊया। आता इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे। ह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ लावून कोळंबी बाजूला ठेवून घ्यायची आहे। एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 15 ते 20 मिनिटं आपण साईडला ठेवून घेऊया कोळंबी। आता इथे एका बाउल मध्ये मी बासमती राईस काढून घेते। मी प्रॉन्स थोडेच घेतले, त्यानुसार भात घेते। तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 1 ते 2 वेळाच धुवायचे, जास्त वेळा धुवायचं नाहीये। परत एका पाण्याने धुवून घेते। तर हा बासमती राईस एक 20 ते 25 मिनिटं भिजवून ठेवायचा असतो। राईस भिजवून ठेवल्याने तो एकदम सॉफ्ट बनतो आणि शिजायला जास्त वेळ नाही लागत। 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये भात एकदम व्यवस्थित शिजतो। आणि भात न भिजवता बनवला तर तो म्हणजे एकदम नरम होत नाही, असा कडक बनतो। त्यामुळे आपण एक 15 ते 20 मिनिटं ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवणार आहोत। आता एक 20 मिनिटं हा राईस आपण बाजूला ठेवून घेऊया। तर आज कोळंबी भाताबरोबरच मी हलवा फिश फ्राय पण करणार आहे। प्रत्येक वेळा मी रवा फ्राय करते, तर आज मी फक्त तवा फ्राय करणार आहे। म्हणजे कसलंच पीठ लावणार नाहीये, रवा किंवा तांदळाचं पीठ काहीच नाही लावणार आहे। अशी पण खूप छान लागते फिश। तर चला वळूया रेसिपीकडे। तर फिश फ्राय करण्यासाठी इथे मी 2 हलवा फिश घेतल्यात, मोठ्या साईजच्या घेतल्यात। तर सगळ्यात आधी मी अर्धा लिंबू कापून पिळणार आहे। लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या। आलटून पलटून दोन्ही साईडला लिंबू पिळून घ्यायचंय। आता दोन्ही फिशवर आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया। मीठ, चवीनुसार मीठ टाकायचंय। मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण आलं लसणाच्या पेस्ट मध्ये म्हणजे थोडासा खारटपणा असतो, त्यामुळे। अर्धा चमचा हळद, लाल मिरची पावडर 1 चमचा, थोडीशी जास्त टाकते मी कारण आम्हाला तिखट खायला आवडतं। थोडासा एव्हरेस्टचा चिकन मसाला, एव्हरेस्टचाच गरम मसाला। आता हे सर्व फिशला लावून घ्यायचं एकदम व्यवस्थित, मागून पुढून। आता ह्या फिशला मसाला व्यवस्थित आतमध्ये पर्यंत जाईल, त्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे। आणि तोपर्यंत आपण कोळंबी भात बनवायला घेऊया। जोपर्यंत ही फिश व्यवस्थित मसाला लावून घेईल तोपर्यंत आपण कोळंबी भात बनवून घेऊया। आता इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय मी, तो कापून घ्यायचा आपल्याला। लांब लांब कापायचा कांदा। कोळंबी भात बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही, कमी साहित्यामध्येच खूप छान बनतो कोळंबी भात। अशा प्रकारे लांबट लांबट कांदा कापून घ्यायचा आहे।
तर आता आपण कोळंबी भात बनवायला सुरुवात करूया. अगदी 20 ते 25 मिनिटात हा कोळंबी भात बनून तयार होतो. तर मी गॅसवर एक कुकर ठेवलाय. आता मी गॅसवर कुकर ठेवलाय, त्यात आपण तेल टाकून घेऊया. तुम्ही जसं तेल वापरता त्यानुसार टाकायचंय, कमी किंवा जास्त. आता तेल गरम झालंय, त्यामध्ये मी 2-3 तमालपत्र आणि थोडीशी दालचिनी टाकली आहे. गरम मसाले मी जास्त वापरत नाहीये, कारण जास्त गरज नाहीये. आपण बिर्याणी मसाला जो वापरणार आहे त्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले यूज केलेले असतात, त्यामुळे मी थोडेसेच एक दालचिनी आणि तमालपत्र टाकले. आता ह्यामध्ये कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा लाल आणि सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. मी आलं लसणाची पेस्ट कांदा टाकल्यानंतर टाकली, कारण की पहिले जर आलं लसणाची पेस्ट टाकली तर ती ना खाली चिटकून जाते, पूर्ण जळून जाते. तर कांदा थोडा भाजत आल्यानंतरच आलं लसणाची पेस्ट टाकायची. जी पेस्ट आपण घरी लसूण आणि जिरा ते वाटतो ती आपण कांदा टाकायच्या आधी टाकतो, कारण की ती चिटकत नाही. ही रेडीमेड आलं लसणाची पेस्ट खाली तळाला चिटकते, त्यामुळे मी कांदा टाकल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. आता ह्यामध्ये हळद टाकून घेऊया, लाल तिखट. ह्यामध्ये मी चिकन बिर्याणी मसाला टाकते, कारण की कोळंबी बिर्याणी मसाला तर भेटत नाही, त्यामुळे चिकन बिर्याणी मसालाच टाकते. आणि मीठ टाकते. मीठ थोडं कमी टाकते, कारण की प्रॉन्स मॅरिनेट करताना त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता ह्यामध्ये 1 अर्धी वाटी दही टाकायचं आहे. तुम्ही दह्याच्या जागी टोमॅटोचाही वापर करू शकता, बट दह्याने चव चांगली येते. मिक्स करायचं. आता 1 अर्धा मिनिट हे दही पूर्ण मिक्स करून घ्यायचंय मसाल्यांमध्ये. आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून घ्यायची आहे आणि हे पण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता 1-5 मिनिटं ही कोळंबी आपल्याला फक्त झाकून ठेवायची आहे, म्हणजे जे आपण कांदा आणि बाकीचे मसाले टाकले ते कोळंबीला व्यवस्थित लागतील. तर फक्त असंच कुकरचं झाकण ठेवून 1-5 मिनिटं ठेवायचंय. आता 1-5 मिनिटं झालेले आहेत. आपण कुकरचं झाकण उघडून बघूया. इथे कोळंबी मस्त पूर्ण तर शिजली नाहीये, पण मसाले व्यवस्थित लागलेत. आता इकडे मी भिजवून घेतलेल्या भातातलं पूर्ण पाणी काढून घेतलंय. आता हा भात मी कुकरमध्ये टाकून घेते. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला हा भात असाच तेलामध्ये परतवायचा आहे. आता 1-2 ते 3 मिनिटं हा भात परतून घेतलाय. त्यानंतर परत एकदा फिरवून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी टाकायचंय. पाणी फक्त भाताच्या वरतीपर्यंत टाकायचंय, कारण की आपण तांदूळ भिजवून ठेवलेला होता, त्यामुळे पाणी जर जास्त झालं तर मग ते एकदम चिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे भाताचे अगदी एकदम थोडंसं वरती पाणी राहील तेवढंच टाकायचं. आता मी 1 चमचाभर गावरान तूप टाकते. तूप टाकल्याने भात मोकळा शिजतो. नेहमी पुलाव किंवा खिचडी बनवताना वरतून तूप टाकायचं, त्याने भात एकदम मोकळा शिजतो. आणि आता वरतून कोथिंबीर टाकून घेते आणि मस्त मिक्स करून घेऊया.
आता कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि फक्त 2 शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला मीडियम फ्लेमवर. आता मी हा कुकर बाजूच्या गॅसवर ठेवते. इकडे हा पॅन ठेवलाय. जोपर्यंत आपला कोळंबी भात होतोय तोपर्यंत आपण इकडे फिश फ्राय करून घेऊया. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. मसालाही मच्छीला व्यवस्थित लागला असेल तर आपण इकडे फ्राय करून घेऊया. आता इथे पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचंय आणि सगळीकडे फिरवून घ्यायचंय. एकदम जास्त तेल नाही टाकायचंय. जास्त तेल टाकलं तर मच्छी एकदम सॉफ्ट होऊन तुटते. आता इथे तेल तापलेलं आहे. मी मच्छी तेलात टाकते. एका वेळी मी एकच फिश फ्राय करणार आहे कारण ह्या पॅन मध्ये 2 फिश बसणार नाही आणि बसवली तरी पण ती तुटेल, व्यवस्थित फ्राय नाही होणार. आणि स्टार्टिंगला गॅस 1 मिनिटभर थोडा फास्ट ठेवायचा आहे. आता मी गॅस स्लो करणार आहे आणि स्लो फ्लेमवर 10 मिनिटं एका साईडने आणि 5 मिनिटं दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण फिश पलटी करून बघूया झाली आहे का एका साईडने. तर एका साईडने फिश व्यवस्थित भाजल्या गेली आहे. आता आपण एका साईडने 5 मिनिटं भाजून घेऊया कारण वरच्या वाफेने ती थोडीशी शिजलेली असते, त्यामुळे दुसरी साईड पटकन भाजलं जाते. आता आपला कोळंबी भात पण झालेला आहे. कुकर उघडून बघूया. इथे आपली फिश पण फ्राय झालेली आहे. कोळंबी भात पण रेडी आहे. तर आता आपण डिश सर्व करून घेऊया. तर इथे आपली डिश रेडी आहे. वरतून मस्त लिंबू पिळून घेऊया. राईसवर पण आणि फिशवर पण लिंबू पिळून घ्यायचं. आणि आता मी टेस्ट करून सांगते कसं झालंय ते. राईस तर खूप छान झालाय. आता आपण फिश टेस्ट करून बघूया. खूप गरम आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जरी सबस्क्रायबर वाढतात तेव्हा मला व्हिडिओज बनवायला अजून प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे बघितल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.